नमस्कार, श्री स्वामी समर्थ ताईंनो. गुड मॉर्निंग. आज आहे गुरुपौर्णिमा. तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ थोडा उशिरा टाकत आहे, कारण व्हिडिओ काल जर टाकला असता तर स्वामी सेवेला वेळ भेटला नसता. कारण व्हिडिओ एडिट करायचा, तुमच्यापर्यंत पाठवायचा म्हणलं तर त्याला 1-1.5 तास दिलाच पाहिजे. त्यानंतरच तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो. आज उठल्यापासून एकच लगबग होती, ती म्हणजे स्वामी सेवा. काय होईल, किती होईल करत राहायची अशीच इच्छा मनामध्ये होते. त्यानंतर आज घरातलं कोणत्याही कामाचं शूट केलं नाही. म्हणलं शूट करत बसलं तर वेळ आपला तिथंच व्हायला जाईल. सुंदर साडी घातली आणि स्वामी अभिषेकाला बसले. आता सकाळी-सकाळी स्वामी अभिषेक झाला की मनाला प्रसन्न वाटणार, कारण जी काही सेवा आहे ती सेवा फक्त देवपूजा झाल्याच्या नंतरच करता येते. मस्त तुपाचा दिवा लावला, छान असा तेलाचा दिवा लावला, मस्त फुलं जाऊन आणले होते. आता ही फुलाची जी फुलंबरी होती ना ताईंनो, ती भरलेली दिसली की असं वाटतं कधी स्वामीचरणी हे फुलं अर्पण करण आणि कधी माझ्या घरामध्ये सुंदर प्रसन्न वाटण. बरं ताईंनो, आज एक अनुभव सांगते. सकाळी पूजा झाली आणि धूप लावायची वेळ आली, तेव्हा कळालं की आपल्याकडे धूप शिल्लकच नाही. मी पूजा थांबली का? नाही. असं काहीच नाही की माझ्याकडे स्वामी मूर्ती नाही आहे आणि स्वामींचा फोटोच नाही, मग मी सेवा कशी करू? कुठून मी स्वामी सेवेला सुरुवात करू? तर ताईंनो, तुम्ही माळ घ्या, स्वामींच्या नामस्मरणाला सुरुवात करा. तिथूनच तुमची सेवा चालू झाली. आणि असं नाही की गुरुवार असेल, गुरुपौर्णिमा असेल किंवा काहीतरी चांगला मुहूर्त पाहिजे नंतरच मी स्वामी सेवा करेन, तसं काही करू नका. आहे तिथं आहे तिथून स्वामी सेवेला सुरुवात करा. हे नाही ते नाही म्हणत बसू नका. तर इकडे केंद्रामध्ये आले होते. सकाळची घरातली पूजा करून घेतली आणि मग केंद्रात आले. तर 108 औदुंबर प्रदक्षिणा घालायचं ठरवलं आणि सुंदर अशा प्रदक्षिणा पार पडल्या. ताईंनो, आता वाजलेत 2:30. सकाळपासनं चहा सुद्धा घेतला नव्हता, उपाशीच होते. आता 2:30 वाजता जेवण केलंय. जेवण करून 2च मिनिटं बसते की लगेच आता बाजारमध्ये जायचंय. चला. तर ताईंनो, सेवा करून आले, मस्त जेवण केलं. 108 प्रदक्षिणा तिथं गेल्याच्या नंतर स्वामींना माझ्याकडून ती सेवा करूनच घ्यायची असेल, त्यामुळं त्यांनी ती माझ्याकडून सेवा करून घेतली. नाही तर मी कोणत्याही सेवेचं असं काही ठरवलं नव्हतं. कारण प्रेमानंद महाराज आहेत ना, त्यांची सकाळी सत्संग ऐकला होता मी. त्यांनी त्यात सांगितलं होतं, संकल्प करायचा असेल तर संकल्प केला, तो पूर्ण झाला तरच तुम्ही तो संकल्प करू शकता. त्यामुळं म्हणलं आज मनात असं ठरवायचंच नाही की मी ही सेवा करेन ती सेवा. जी मनाला येईल ती सेवा पटकन करून घ्यायची. संकल्प अजिबात करायचा नाही. आणि तसंच केंद्रात गेल्याच्या नंतर मग लक्षात आलं, कसं आलं काय आलं माहिती नाही. माळ घेतली आणि लगेच औदुंबर प्रदक्षिणा घालून घेतल्या. त्यानंतर तिथं सेवेकरी दादा वारंवार सांगत होते की स्वामींचा फोटो काढू नका. म्हणलं चला, आपण एवढी सेवा केली आणि आपण फोटो काढला तर त्यांचं मन दुखन, त्यापेक्षा नाही काढलेला बरं. तुमच्यासोबत आज स्वामींचे छान डेकोरेशन झालेलं होतं, मात्र शूट करू शकले नाही. चला जाऊ द्या, क्षमा असावी. त्यानंतर संध्याकाळी घरी आले तर मुलाला खायची होती पावभाजी. म्हणलं चला, आज बाजारातून सगळं काही आणलं होतं. एवढी सुंदर छान पावभाजी झाली होती. यासाठी आपला खिचडी मसाला वापरलेला होता. अजिबात कोणताही मसाला मी हेवी आणला नाही. हॉटेलपेक्षा सुद्धा भारी झाली होती पावभाजी. कलरसुद्धा किती छान आलाय पहा. तर याच्यामध्ये मात्र मी थोडीशी बीट टाकली होती. छान कलर आला आणि चवसुद्धा खूप छान झाली होती. आपला मसाला अगदी छान लागतो ताईंनो. नक्की एकदा खरेदी करून पहा. त्यानंतर इकडं मस्त कांदा, काकडी, लिंबू चिरून घेतलं. सगळ्यांना जेवायला वाढलं. त्यानंतर ताईंनो, आज सत्यनारायण पूजा होती, ती सुद्धा मांडून छान पूजा करून घेतली. कारण सत्यनारायण पौर्णिमा च्या दिवशी कोण कोण करतं नक्की मला सांगा कमेंट करून. मी सुद्धा दर पौर्णिमेला छान असा घरच्या घरी सत्यनारायण करते. आज घरामध्ये 4 चांद लागले होते. इतकं प्रसन्न वाटत होतं. त्यात हे आंब्याचे ढगळे पाऊस आल्यामुळं खूप सुंदर खुलून दिसत होते खरंच ना. त्यानंतर गुरुची पूजा म्हणजे आता मुलांचे सगळ्यात आधी आई-वडीलच गुरु असतात आणि हे केंद्रातच शिकवलं जातं. त्यामुळं मुलांना म्हणलं चला आता पप्पाची सकाळी खूप गडबड असते. संध्याकाळी छान अशी त्यांनी जे काही त्यांना थोडीफार पूजा करायची होती ती करून घेतली. आता दीदीला चाललं होतं मला पप्पाला हारच घालायचा. म्हणलं आता हा सिंपल हार भेटला. सध्या पाऊस चालू आहे झिमझिम, त्यामुळं खूप गाड्या सटकतात आणि जिथं फुलं भेटतील तिथूनच आणत असते, नाही तर मार्केटमध्ये जात असते. तर इथं छान अशी हसी मजाक चालू होती त्यांच्या दोघांचा. आणि सगळ्या मुलांनी दोन्ही पण छान आमचे दर्शन घेतले, छान पूजा करून घेतल्या. बरं ताईंनो,
गुरुपौर्णिमाला सगळ्यांनी अशी गुरुची पूजा करून घेतली पाहिजे. केंद्रामध्ये 8 दिवस आधीच एक मीटिंग होती आणि त्याच्यामध्ये सगळं सांगितलं जातं. मुलं गोळा केले जातात आणि जेवढे शक्य असतील तेवढे मुलं करतात आणि जे नाहीच करायचं ते काहीच करत नाही. तर इथं आमचा स्वराजला त्याचे पप्पा त्याच्या डोक्यावरून छान हात फिरत होते. त्याने सुद्धा पाय धुवून घेतले, त्यांची छान अशी पूजा करून घेतली, दर्शन घेतलं. चला भेटूया ताईंनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.